थोडं पलीकडून साईडला खाली टाका खाली टाका म्हणा बुद्धं शरणं गच्छामि म्हणा आवाज द्या बुद्धं शरणं म्हणा बुद्धं गच्छामि बुद्धं जागेवर थांबा जागेवर तिथं आहे तिथं थांबा रे जाऊ नका पुढे सगळे पुढे थांबलेले जागेवर थांबा थांबायचं का हे पुढे सगळे हो हो चालतो बरोबर तुम्ही चला तुम्ही थांबा नंतर यांच्या पाठीमागे या तुम्ही बुद्धं ए इथंच थांब त्यांच्या मागून ये सायला सायला सांभाळून नीट घे नीट घे बसा महिला इकडे बसा सगळ्या या साईडला या सगळ्या महिला मस्त लय भारी मूर्ती बघितली का बघितली मूर्ती लय भारी ना दमन 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 बाप्पा खुर्ची कोण बाप्पा ही तर खुर्ची या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतो. बहुजन शिपाई व्हिडिओ बंद करू का महाराष्ट्राला समाज कसा पुढे जाईल व्हिडिओ बंद करू का फुलेशाही आंबेडकर यानंतर पुढील कार्यक्रमाची सूत्रे
आणि याला घ्यायचं नसतं. याचं हे काम करणार आपण आपलं काम करायचं असतं. आपण हाती घेतलेलं काम माघार घ्यायचं नसतं. थोडी धांदलवळण लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपण बाहेर कार्यक्रम घेत आहोत. कारण बुद्धविहार आपलं समाज मंदिर छोटं आहे. तर या ठिकाणी सर्वांच्या लोकवर्गणीतून आपल्या स्वतःच्या कष्टातून कामाच्या पैशातून या ठिकाणी ही बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी होत आहे. आणि सर्व कामाच्या पैशातून कष्टाच्या पैशातून हे आणलेलं आहे. तरी बुद्धाचं रूप म्हणजे काय? बुद्ध म्हणजे बुद्धी होय. तर या ठिकाणी आम्ही बुद्धीची प्रतिष्ठापना या ठिकाणी केलेली आहे. आणि एकाचीच बुद्धी नाही. बुद्ध म्हणजे ही एकाचीच बुद्धी नाही, तर हे सर्वांची बुद्धी होय. सर्वांच्या बुद्धीतून ही बुद्धाचं रूप या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठापना या ठिकाणी करीत आहोत. आणि परत यानंतर बाबासाहेबांच्या मूर्तीची या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे. तर येणाऱ्या जयंतीच्या पैशातून म्हणजे या ठिकाणी एक धर्मगुरू या नात्याने सर्वांच्या वतीने जशी आपण ही बुद्धाचे रूप आपण पैशाने जमा करून पैसा गोळा करून हे बुद्धाचं रूप आणलं, तसंच बाबासाहेबांच्या नावाने पैसा आम्ही जमा करणार आहोत पुढच्या जयंती 2027 मधल्या 14 एप्रिलला. तर या ठिकाणी त्या डीजे डॉल्बीला खर्च न करता आपण बाबासाहेबांचं रूप या ठिकाणी असंच शोभन असं आपल्याला त्या मूर्तीला शोभन असं आपल्याला पितळाचं किंवा आपल्या असंच एक रूप बाबासाहेबांच्या या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. बाबासाहेबांच्या नावाने पैसा जमा करतो आम्ही जयंतीला. तर त्या जयंतीच्या पैशातून बाबासाहेबांची मूर्ती या ठिकाणी आणायची आहे. तर तुला आपण बाबासाहेबांची मूर्ती फटाक्याने या ठिकाणी मांडलेली आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अवघ्या 1 तासामध्ये हा कार्यक्रम संपन्न होण्याची सर्वांनी कृपया दक्षता घ्यायची. निसर्गाच्या नियमानुसार आपण या ठिकाणी निसर्गाकडे लक्ष द्यायचे. त्याला घाबरायचं नसतं. आपण पाऊस येईल किंवा नाही याचा भरोसा नाही, पण वारं तर मात्र आहेच. तर या ठिकाणी आम्ही जी बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापनेचं काम हाती घेतलेलं आहे, तर तुम्हाला यावर आजच्या दिवसापुरतं या ठिकाणी जमा व्हायचं नाही. तर अनेक लोकांनी तुम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. अनेक धर्माच्या लोकांनी तुम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे. जसं आपले मंदिर बाबासाहेबांच्या संविधानानुसार आर्टिकल 25, 26, 27 ते 28 पर्यंत बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे संविधानामध्ये, भारत देशाच्या कायद्यामध्ये. आर्टिकल 25, 26, 27 ते 28 पर्यंत काय की व्यक्ती स्वतंत्र आणि धर्म स्वतंत्र आहे का नाही? अनेक लोकांना याचा अभ्यास माहिती असेल, संविधान कुणी वाचलं असेल किंवा नसेल वाचलं, परंतु आपलं कर्तव्य आहे की आपण संविधान वाचलं पाहिजे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्या देशाचा कायदा आम्ही वाचला पाहिजे. या गावाचं आणि या ग्रामस्थानांचं मंगल कामना करतो की या लोकांनी अनेक लोकांनी या ठिकाणी मदत केली बुद्धाचं रूप बसवण्यासाठी. हे पहिलं गाव बघत होईल काय. तर संविधान सांगत आहे आपल्याला, भारत देशाचा कायदा सांगत आहे व्यक्ती स्वतंत्र धर्म स्वतंत्र. तर आर्टिकल 25, 26, 27 ते 28 पर्यंत नमूद केलेलं आहे. मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जायचे, कोण सांगतंय? भारत देशाचा कायदा सांगतोय. मस्जिदमध्ये जायचं कोण सांगतंय? भारत देशाचं संविधान सांगतंय. बाबासाहेबांनी दिलेला कायदा नियम. मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये जायचे, ख्रिश्चन बांधवांनी चर्चमध्ये जायचे, हिंदू बांधवांनी मंदिरमध्ये जायचे, हिंदू बांधवांनी मस्जिदमध्ये जायचे आणि बौद्ध बांधवांनी कुठे जायचे? आता हे समाज मंदिर आहे, बुद्ध विहार. आपल्याला आता बुद्धाची मूर्ती बसल्यानंतर बुद्ध विहार होते. बुद्ध विहाराचं नाव ठेवलंय का तुम्ही? या ठिकाणी बुद्ध विहाराचं नाव घोषित करतो, धम्मक्रांती बुद्ध विहार. म्हणा साधू.
आता इथून तुमची धम्माची क्रांती झाली. धम्म म्हणजे काय? नीतीची क्रांती, सत्यताची क्रांती या ठिकाणी झाली बुद्धाचं रूप असून. म्हणून बुद्ध विहाराला नाव देणं आपलं गरजेचं असतं. बुद्ध विहाराचं नाव काय? धम्म क्रांती बुद्ध विहार. इथून तुमची धम्माची क्रांती आता सुरू झाली. आता धम्माची क्रांती आर्टिकल 25 नुसार, आर्टिकल 25, 26, 27, 28 नुसार आपल्याला या ठिकाणी व्यक्ती स्वतंत्र, धर्म स्वतंत्र या ठिकाणी या गावामध्ये आपल्याला अंमलात आणायचं. बरोबर आहे का नाही? मग बौद्ध बांधवांनी कुठे जायचंय? या बुद्ध विहार, धम्मक्रांती बुद्ध विहारात जायचं. हिंदू बांधवांना कुठे जायचं? मंदिरमध्ये जायचं. ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन करायचं कोण सांगतो? देशाचा कायदा सांगतोय. म्हणून या जगामध्ये, या विश्वामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये, या औल जगामध्ये नंबर 1 म्हणजे सर्वात सुंदर कायदा जर असेल तर फक्त भारतात आहे. कशामुळे? व्यक्ती स्वतंत्र आणि धर्म स्वतंत्र असल्यामुळे. तर या ठिकाणी सर्वांना, या धर्माच्या प्रत्येक लोकांना या ठिकाणी मंगल कामना करतो, मंगल मैत्री करतो आणि ह्या ठिकाणी सुरुवात करतो कार्यक्रमाला. चला तर मग त्रिवेळ साधुकार द्यायचा आहे आणि लगेच आपल्याला छोटाखानी या ठिकाणी बुद्धाची प्रतिष्ठापना फक्त आपल्याला मध्ये करायची. तर या ठिकाणी फक्त बुद्धाचं रूप सर्वांना दाखवायचे आणि नंतर मग या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि बुद्धाची मूर्ती नंतर मग आतमध्ये बाबासाहेबांची मूर्ती मांडली जाईल. ठीक आहे, बरोबर ना? कारण इथं बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार नाही, फक्त इथं बुद्धाचं रूप उघडं होणार, बाबासाहेबांचं रूप उघडं होणार आणि नंतर मग आतमध्ये याची प्रतिष्ठापना होणार. सर्वांनी याची दक्षता घ्यायची. कारण आपलं बुद्ध विहार छोटा असल्यामुळे आपलं कुटुंब छोटं, कुटुंब त्याचं मोठं सर्वांचं एकत्र कुटुंब. बुद्धाचं कुटुंब या ठिकाणी मोठं लहान आहे, हिंदूचं कुटुंब या ठिकाणी लहानच असणार आहे, नाही का? आणि मुस्लिम बांधवांचंही या ठिकाणी छोटंच कुटुंब असणार आहे. नाही मुस्लिम बांधव नाही, पण मुस्लिम बांधव या ठिकाणी सर्वांचे मोठे कुटुंब सर्व धर्माचे एकत्र आल्यामुळे तुम्हाला मोठं कुटुंब. आपले छोटेच आहे, आपले फक्त 20 घर आहेत, बाकी सर्व समाजाचे एकत्र आल्यामुळे मोठं कुटुंब. तर बुद्ध धर्माची क्या पहिचान मी पुढे म्हणेन आणि तुम्ही सर्वांनी म्हणायचं मानव मानव एक समान. तुम्ही सर्वांनी काय म्हणायचं? बुद्ध धर्माची मी पुढे म्हणेन बुद्ध धर्माची क्या पहिचान. तुम्ही सर्वांनी म्हणायचं मानव मानव एक समान. ठीक आहे, चला तर मग आता गोष्टीला सुरुवात करूया. बुद्ध धर्म की क्या पहचान? मानव मानव एक समान. बुद्ध धर्म की क्या पहचान? मानव मानव एक समान. बुद्ध धर्म की क्या पहचान? मानव मानव एक समान. चला या ठिकाणी बुद्धाचं रूप सर्वांना दिसणार आहे. नंतर आपण पूजा वंदना घेऊया आणि थोडक्यात मार्गदर्शन होईल आणि कार्यक्रम आतमध्ये मूर्ती मांडल्यानंतर संपन्न होईल. या ठिकाणी चिवरदान देण्यासाठी काही आपल्या धर्मगुरूला भंतेजींना चिवरदान देण्यासाठी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. चिवरचे आणि अष्टपुरस्कार दान या ठिकाणी 8 वस्तू गरजू या ठिकाणी दिलेले आहेत. दान पारमित्या या ठिकाणी सर्वांच्या वतीने होत आहे. तत्पूर्वी आपण बुद्धाच्या मूर्तीचं या ठिकाणी रूप आपण पाहण्याचा कार्यक्रम सुरुवात करूया. म्हणा साधू 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 साधू. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाची करुणा असो, करुणा असो म्हणायचा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची करुणा असो, करुणा असो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची करुणा असो, करुणा असो. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. म्हणा जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम. चला सर्वांनी या ठिकाणी बुद्धवंदनेमध्ये सहभाग घ्यायचा. या ठिकाणी आम्हाला एक सुंदर असं जीवन जगण्याची कला. हे बुद्ध आता या ठिकाणी अनेक लोक आहेत, अनेक धर्मांचे लोक आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला जी या ठिकाणी माहिती होणार आहे, तर इथून माग माहितीच नसेल तुम्हाला, ते या ठिकाणी माहिती होणार आहे. जी बौद्ध लोक हात जोडून ती पूजा वंदना काय करतात बरं आणि काय म्हणतात, या ठिकाणी मराठी अनुवाद सर्वांना म्हणायचा आहे.
आणि माझ्या पाठीमागे ग्रंथपंचेशी पठण करायचे, ग्रहण करायचे आणि नंतर पाली भाषेचं पठण होणार आहे. नंतर मग त्याचा अर्थ पाली भाषेचा काय होतोय, पूजा वंदना नेमकं काय आहे, पाली भाषेमध्ये लोक काय म्हणतात, हे बौद्ध लोक या ठिकाणी सर्व लोकांना माहिती होणार आहे की नेमके पंचशील पाली भाषेमध्ये पूजा काय करतात हे लोक. तर या ठिकाणी पाली भाषा न समजल्यामुळं लोक भ्रमित आहेत, भ्रमामध्ये आहेत आणि काहीतरी पूजा हवन आहे म्हणून लोक याच्याकडे बघतात. म्हणून आज या ठिकाणी उघडं पडणार आहे. पंचशील 2 मिनिटांमध्ये पाठीमागे सर्वांना कबूल करायचे, म्हणायचे आणि पहिलं पाली भाषेमध्ये होणार आणि नंतर मग मराठीमध्ये होणार, आपल्या लोकभाषेमध्ये. चला तर म्हणजे जीवन जगण्याची सुंदर कला पद्धत वागणूक या ठिकाणी आम्ही शिव करूया. सर्वप्रथम सर्वांनी नंतर मग प्रतिष्ठापना झाल्यानंतर रांगेमध्ये येऊन मध्ये फुलं व्हायचे, इथं नाही आतमध्ये. तर या ठिकाणी पूजा वंदनाला सुरुवात करूया. सर्वांनी गुडघ्यावर बसून घ्यायचे आणि शिरवार वंदन करायचे. ही जीवन जगण्याची सुंदर कला वागणूक पद्धत या ठिकाणी आम्हाला करायची. बस चपला काढून बसायच्या, चपला बाजूला ठेवा, आपल्या गुडघ्या चपला नका.